80% कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आली। मनोज जरांगे पाटलांच्या या दाव्यात किती तथ्य आहे? आतापर्यंत किती कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आली आणि किती मंजूर झाली आहेत? खरंच 80% कुणबी प्रमाणपत्र रद्द होत आहेत का? मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत। त्यांनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे आणि सध्या ते फार आक्रमक शैलीत पाहायला मिळतात। कालच त्यांचा दौरा संपला आणि त्या दौऱ्यादरम्यान किंवा त्याआधी सुद्धा त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे असोत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असू देत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असू देत किंवा छगन भुजबळ असू देत, सगळ्या मोठ्या नेत्यांवर त्यांनी आक्रमकपणे टीका केलेली आपण पाहिली। पण जर त्यांचा हा दावा आहे की 80% कुणबी प्रमाणपत्र ही रद्द केली जात आहेत किंवा ती रद्द केली जाणार आहेत, तर हा दावा नेमका कितपत खरा आहे? खरंच एवढ्या मोठ्या प्रमाणावर कुणबी प्रमाणपत्र रद्द झाली आहेत का? आतापर्यंतची आकडेवारी काय सांगते ते आपण जरा समजून घेऊया। नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र। सध्या सगळ्यात आधी एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की कुणबी जात प्रमाणपत्र आणि कुणबी जात वैधता हे दोन वेगवेगळे टप्पे आहेत। म्हणजे कुणाला कुणबी प्रमाणपत्र मिळालं याचा अर्थ त्याला जात वैधता आपोआप मिळाली असा होत नाही। पुढे जात पडताळणी समितीकडून संबंधित कागदपत्र, जुन्या नोंदी आणि पुरावे तपासले जातात आणि याच प्रक्रियेला उपलब्ध आकडेवारी पाहिली तर 24 ऑक्टोबर 2023 ते 31 जुलै 2026 या काळात राज्यात 2,96,246 कुणबी जात वैधता अर्ज दाखल करण्यात आले। यापैकी 2,59,844 अर्जांना मान्यता देण्यात आली, तर 299 अर्ज नामंजूर झाले असून 10,843 अर्जांवर अजूनही निर्णय बाकी आहे। आता हे आकडे जरा नीट पहा। जवळपास 3 लाख अर्ज आले, त्यापैकी 2.5 लाखांहून जास्त अर्ज हे वैध ठरले आणि नामंजूर झालेले अर्ज हे फक्त 219 आहेत। त्यामुळे उपलब्ध या आकडेवारीच्या आधारावर 80% कुणबी प्रमाणपत्र रद्द होत आहेत असं चित्र दिसत नाही। पण इथेच दुसरा मोठा मुद्दा येतो। राज्यात 1986 पासून 2026 पर्यंत सुमारे 40 लाख कुणबी जात प्रमाणपत्र वितरित झाली। आता 40 लाख हा आकडा ऐकून लगेच ही सगळी प्रमाणपत्र मराठा समाजाला दिली गेली असा अर्थ काढता येणार नाही, कारण ओबीसी यादीतल्या कुणबी क्रमांक 83 अंतर्गत अनेक कुणबी पोट जाती आणि तत्सम जातींचा समावेश यात आहे। आता मराठवाड्याचा आकडा पाहिला तर चित्र थोडंसं वेगळं दिसतं। मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर शिंदे समितीनं जुन्या नोंदी शोधण्याचं काम केलं। त्याआधी मराठवाड्यात तब्बल 37 वर्षात 2,363 कुणबी प्रमाणपत्र देण्यात आली होती। त्यानंतरच्या सुमारे 10 महिन्यातच 1,66,613 कुणबी आणि मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यात आली। म्हणजे आधीच्या 37 वर्षांच्या तुलनेत काही महिन्यात प्रमाणपत्र देण्याचा वेग किती मोठ्या प्रमाणात वाढला हे इथं स्पष्ट होतं। आणि म्हणूनच मराठा कुणबी नोंदींचा विषय एवढा महत्त्वाचा ठरतो। पुणे, नाशिक, अमरावती आणि मराठवाड्यात जुन्या नोंदींमध्ये मराठा कुणबी, कुणबी मराठा, कुणबी, कु किंवा कुण अशा नोंदी आढळल्याचा दावा केला जातो। तर नागपूर आणि कोकणातील कुणबी नोंदींचा मराठा समाजाची संबंध तुलनेनं कमी असल्याचं नमूद करण्यात आलंय। आता जरांगे पाटील यांच्या 80% प्रमाणपत्र रद्द या दाव्याकडे पुन्हा एकदा वळूया। सरकारकडून सुद्धा या मुद्द्यावर वेगळी भूमिका मांडण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणबी प्रमाणपत्रांबाबत जात पडताळणी समित्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार काम करतात। सरकारचा त्यात प्रत्यक्ष असा काहीच हस्तक्षेप नसतो असं सांगितलंय। त्याचबरोबर त्यांनी उपलब्ध प्रक्रियेत साधारणतः 10 ते 12% रिजेक्शन रेट असल्याचा उल्लेख सुद्धा केलाय। म्हणजेच 80% कुणबी प्रमाणपत्र रद्द होत आहेत हा दावा आणि उपलब्ध जात वैधता आकडेवारी यांच्यात सध्या तरी मोठी तफावत दिसते। याचा अर्थ एखादं कुणबी प्रमाणपत्र रद्द होऊ शकत नाही असं अजिबात नाहीये। ज्या प्रकरणात आवश्यक पुरावे किंवा नोंदी नसतील तिथे जात पडताळणी समिती निर्णय घेऊ शकते। पण संपूर्ण राज्यातली 80% कुणबी प्रमाणपत्र रद्द झाली आहेत किंवा ती होणार आहेत असं म्हणण्यासाठी त्याला आधार देणारी अधिकृत आकडेवारी सध्या दिसत नाही। त्यामुळे या संपूर्ण वादात एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, कुणबी प्रमाणपत्र किती दिली गेली, त्यापैकी किती जात वैधतेसाठी आली, किती वैध ठरली आणि किती नामंजूर झाली हे वेगवेगळं पाहावं लागणार आहे। आणि हे आकडे समोर ठेवले तर 80% कुणबी प्रमाणपत्र रद्द झाली किंवा ती रद्द होणार या दाव्याची सत्यता आपल्याला तपासता येते। सध्या तरी या दाव्यात काहीही सत्यता आढळत नाहीये। तुर्तास तुम्हाला याबद्दल काय वाटतं? मनोज जरांगे हे पुन्हा एकदा आंदोलन करणार आहेत, त्यावर तुमचं म्हणणं काय आहे? सध्या ते जे काही बोलत आहेत त्यावरचं तुमचं मत काय आहे हेही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र।